त्यांच्याबरोबर जाताना खूप असा अभिमान वाटला की चला आपण जीवनात काहीतरी करू शकलो आणि यांच्याबरोबर मला जायला मिळालं. हा पुरस्कार यांना कुठे मिळाला? हिंगोलीला. साधारण किती, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुरस्कार घ्यायला तिथे गेले होते तिथलं वातावरण कसं होतं? खूप छान होतं, मनाला आनंददायी वाटत होतं. तिथे देखील माझ्या वयाच्या बाया, सुना, मुलं होते. खूप आनंद वाटत होता, अभिमान वाटत होता मला खूप, की चला आपल्याला काहीतरी आपण जीवनात करू शकलो बा. यांना साथ दिली आणि यांच्यामुळे आपल्याला काहीतरी बघायला मिळालं. साधारण किती पुरस्कार तिथं त्यावेळेस वाटप वितरक झाले होते? यांच्या आधी 2 झाले होते, यांचा 3रा नंबर होता. दिनांक 3. स्थळ श्री क्षेत्र नरसी नामदेव, जिल्हा हिंगोली. तो जो क्षण होता तो तुम्हाला कसा वाटत होता त्यावेळेस? खूप आनंदाचा वाटत होता मला. म्हणजे त्या टायमाला मी स्वतःला अशी हारून गेल्यासारखी झाली होती की बा आपण कधी असं स्वप्नात पाहिलं नाही की आपण या ठिकाणी येऊन बा पुरस्कार घेऊ असं. संघटनेच्या बाबतीत तर पहिल्यांदा माझा जो हेतू आहे की जिल्ह्याचं तालुक्याचं भवन पूर्ण करायचं, पूर्ण करून रंगरंगोटी करून राज्याच्या लोकांना बोलवून त्या ठिकाणी उद्घाटन करायचं आणि त्या ठिकाणी त्यांचे मार्गदर्शन पर काही भाषणं ऐकायची आणि त्यातून आपल्याला काही उद्बोधन करता येईल का, आणि त्यानंतर आपल्याला आपोआपच मग त्यांना उपरत होती की या माणसाला जिल्ह्याला घ्यायला काही हरकत नाही. जिल्हा संघटनेचं कार्य देखील अशाच पद्धतीनं पार पाडायचं आणि त्यानंतर जिल्ह्यातून काही लोक ते राज्याला निवडतात. मग त्या ठिकाणी माझी निवड होईल अशी मी अपेक्षा करून माझं हे जे कार्य आहे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतो. हा जो गौरव तुम्हाला मिळालेला आहे, ह्या गौरवाचं श्रेय आपण कुणाला द्या? आता ह्या गौरवाचं श्रेय मी माझ्या तालुक्यातील सर्व शिक्षकांना आणि राज्याचे जे अध्यक्ष, आमच्या जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत सोनवणे दादा त्यांना देत असताना 80% पूर्ण झालेलं आहे. फक्त प्लॅस्टर सुरू व्हायचं आहे आता. तर या आठवड्यामध्ये प्लॅस्टर देखील सुरू होणार आहे. साधारण आपण कधी त्या भवनाचं उद्घाटन कराल किंवा त्या भवनात पहिली मीटिंग घ्याल? एप्रिलमध्ये मी उद्घाटन करणार आहे. आपली अशी काही विशेष इच्छा आहे का त्या कार्यक्रमासाठी कुणाकुणाला आमंत्रित करावं? त्याकरता आम्ही राज्याचे आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मला म्हणजे आश्वासन दिलं आहे की आम्ही संपूर्ण टीम तुमच्याकडे येऊ. जिल्ह्याचे ते येणारच आहे, राज्याचे देखील राज्याचे अध्यक्ष मारणे साहेब आहे, त्यांच्या हातून उद्घाटन करायचं. साधारण हे भवन कुठल्या ठिकाणी असणार आहे? हनुमान मंदिर आहे बघा एक इथे, रोडका हनुमान, त्या ठिकाणी. तर ते जवळ जागा घेण्याचा माझा हेतू असा होता साहेब की आमचे म्हातारे लोक असतात सर्व, जवळजवळ 80च्या जवळपास आलेले, 65च्या वरचे आहेत. तर आम्ही स्टेशन रोडला देखील जागा पाहिली होती, परंतु स्टेशन रोडने जाण्याकरता आमच्या त्या शिक्षकाला, म्हाताऱ्या शिक्षकाला किंवा मला त्यांच्याबरोबर जाताना खूप असा अभिमान वाटला की चला आपण जीवनात काहीतरी करू शकलो आणि यांच्याबरोबर मला जायला मिळालं. हा पुरस्कार यांना कुठे मिळाला? हिंगोलीला. साधारण किती, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुरस्कार घ्यायला तिथे गेले होते तिथलं वातावरण कसं होतं? खूप छान होतं, मनाला आनंददायी वाटत होतं. तिथे देखील माझ्या वयाच्या बाया, सुना, मुलं होते. खूप आनंद वाटत होता, अभिमान वाटत होता मला खूप, की चला आपल्याला काहीतरी आपण जीवनात करू शकलो बा. यांना साथ दिली आणि यांच्यामुळे आपल्याला काहीतरी बघायला मिळालं. साधारण किती पुरस्कार तिथं त्यावेळेस वाटप वितरक झाले होते? यांच्या आधी 2 झाले होते, यांचा 3रा नंबर होता. दिनांक 3. स्थळ श्री क्षेत्र नरसी नामदेव, जिल्हा हिंगोली. तो जो क्षण होता तो तुम्हाला कसा वाटत होता त्यावेळेस? खूप आनंदाचा वाटत होता मला. म्हणजे त्या टायमाला मी स्वतःला अशी हारून गेल्यासारखी झाली होती की बा आपण कधी असं स्वप्नात पाहिलं नाही की आपण या ठिकाणी येऊन बा पुरस्कार घेऊ असं. तर मी दूरदर्शीपणाने केला आणि ज्या ठिकाणी एसटी थांबा आहे त्या ठिकाणी मी ती जागा घेतली 1600 स्क्वेअर फूट 18 लाखाला. आणि लोकांनी मला, जेव्हा मी मीटिंग घेऊन जागा घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वांना सांगितलं दादा तुमचा विचार अतिशय चांगला आहे, कारण म्हाताऱ्या लोकांना भाडं खर्च करायची गरज नाही.
कारण एस टीचा थांबा तिथे आहे, एस टीतून उतरले म्हणजे 1-2 मिनिटामध्ये आमच्या भवनामध्ये जातील. म्हणून तो रोडका हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मी ती 1600 स्क्वेअर फूट जागा घेऊन लगेच 2 महिन्यात बांधकामाला सुरुवात केली आणि आता ते काम जवळजवळ पूर्णत्वास येईल. सर, आपल्याला अजून एक प्रश्न असा असेल, आपण तालुका लेवलला हे काम करताय आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण सभासदांची ही नोंदणी आपल्याकडे केलेली आहे. साधारण किती सभासद आपले आतापर्यंत झालेले आहेत? आमचे सर्व 18 सभासद झाले. सभासद तयार करण्याकरता कशी मशागत करायला लागते तुम्हाला? हां, मी मशागत करण्याकरता आमच्या पंचायत समितीमध्ये आम्ही असतो कायम. तर पंचायत समितीमध्ये जे पेन्शनला जाणारे लोक असतात दर महिन्याला, त्यांची यादी करून घेतो आणि आम्ही 2-3 लोक पेन्शनला गेल्यानंतर त्या माणसाच्या घरी जायचं, त्याला गुलाब पुष्प द्यायचं, त्याला संघटनेबद्दल माहिती आहेच आधी आणि त्यांची ओळख अतिशय आमची चांगली आहे. तिथे गेल्यानंतर ते सन्मान करतात, या गुरुजी या गुरुजी. आम्ही तिथे गेल्यानंतर त्याला ते गुलाब पुष्प वगैरे देतो आणि त्याला तेवढं समाधान वाटते आणि हळू सांगतो की हो, आपण आपल्या संस्थेचे सभासद व्हायला ते हरकत नाही. मग तो सांगतो गुरुजी मी पगारावर तुमचं सभासद होऊन जाईल. तर अशी आमची 1000 रुपये फी ह्या वर्षी वाढवलेली आहे. त्यापूर्वी 800 रुपये होती, त्यापूर्वी 600 रुपये होती, यापूर्वी 400 होती आणि यापूर्वी 200 होती. म्हणजे कालांतराने ही सभासद फी वाढत गेली आणि याच्यामध्ये अर्धा वाटा आमचा तालुक्याचा असतो आणि अर्धा वाटा जिल्ह्याचा असतो. आणि आम्हाला वारंवार राज्य संघटनेकडून असतं की राज्याची संघटना कशी वाढायला पाहिजे. कारण राज्याची संघटना वाढली तर कोर्टामध्ये आपले जे प्रश्न आहेत ते सभासद संख्येवर अवलंबून असतात. सभासद संख्या तुमची जेवढी जास्त असेल कोर्ट त्या गोष्टीला वेटेज देते. त्यामुळे सभासद संख्या वाढवण्याकरता त्यांनी कंपल्सरी रावेर तालुक्याकरता, यावल तालुक्याकरता, भुसावळ तालुक्याकरता सर्वांना सांगितलं तुम्ही जास्तीत जास्त सभासद मिळवा. तर मी तो विचार करून मागील 2 वर्षामध्ये मी 163 सभासद राज्याला करून दिलेले आहे. त्याबद्दल देखील त्यांना खूप समाधान वाटलं की तुम्ही अतिशय मोलाचा वाटा घेतला आहे. आणि आता आमची परवाच्या 3 तारखेला हिंगोलीला मीटिंग झाली, त्या देखील मी जरी एवढा धावपळीत होतो तरी 2 सभासद आम्ही त्यावेळेस केले. म्हणजे आमची सभासद संख्या वाढवण्याचा प्रयत्न का, तर आपले जे तळागाळाचे प्रश्न शिक्षकांचे आहे जे कोर्टामध्ये टाकलेले आहे आणि त्या ठिकाणी संख्येचं तुमची सभासद संख्या किती आहे त्यावर ते अवलंबून असते. तर ती राज्याची सभासद संख्या जर असेल तर ते प्रश्न लवकरात लवकर निकाली लागू शकेल असं आमचा एक कयास आहे. आणि राज्याचे लोक देखील आम्हाला म्हणतात सभासद संख्या वाढवा. तर सभासद संख्या आम्ही भरपूर वाढवलेली आहे आणि तालुक्याची संघटना तर मीच तयार केलेली आहे आणि आम्ही वाढवतोय आणि मला कोणी नाही म्हणत नाही सभासद व्हायला. गुरुजी, आता पुढचा प्रश्न माझा असा असणार आहे, आता जिल्ह्यापुरतं तालुक्यापुरतं आपलं काम चालू होतं, इतर जिल्ह्यामध्ये आपण आता काही तरतूद तयार केली आहे का त्याकरता? इतर जिल्ह्यामध्ये आमच्या ज्या मिटिंग असतात आहेत तर त्या मिटिंगांना आम्ही जाऊन असं प्रत्येक तालुक्याला भाषण द्यावं लागतं. तर मग मी त्या भाषणामधून माझा जो मुद्दा असेल तो सर्वात जास्त सभासद संख्या वाढवण्यावर असतो. कारण आमची आर्थिक स्थिती अत्यंत आम्हाला कोणी देणगी देत नाही. जेव्हा पुढारी आम्हाला म्हणत नाही की संघटनेकरता 10,000 रुपये घ्या, मग आम्ही आमच्या शिक्षकांकडूनच तो पैसा घेतो. पण त्यात काय असतं साहेब की आमच्या शिक्षकांची भूमिका अशी असते, बहुसंख्य काय करणार आहे शिक्षक संघटना सरकारचा आपोआप देते अशी भावना आहे. परंतु आमचा हेतू असा आहे की सरकार आपोआप देत नाही. कारण आई मुलाला केव्हा दूध पाजते, तो रडल्याशिवाय पाजत नाही. म्हणून लोकांना समजून सांगावं लागतं, त्या भाषणामधून बोलावं लागतं आणि लोक त्याप्रमाणे संघटनेचे सभासद होतात. त्यात परिस्थिती अशी आहे, जर 100 सभासद आपले पेन्शनर आमचे पेन्शनमध्ये गेले तर कमीत कमी 80 सभासद आमचे होतात. 20 अजून होत नाही. म्हणजे अजून तशी मानसिकता निर्माण झालेली नाही आणि ती होण्याचा आमचा प्रयत्न आहे की म्हणजे ही प्रत्येकाने पेन्शनमध्ये गेल्यावर होऊन अध्यक्षांकडे यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की बा आम्ही सभासद व्हायला तयार आहोत, ही वर्गणी घ्या. पण आमची वर्गणी काही खूप नाही, ही 1000 रुपयेची बी आजीव सभासद म्हणून त्याचं नाव आहे. म्हणजे मरेपर्यंत 1000 रुपये तुम्हाला हे पुरतील. अशा पद्धतीने आम्ही सभासद संख्या वाढवण्याचा प्रयत्न करतो.